नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली। आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गवळणे गावचे असून ते पातर्डी फाटा सराफनगर परिसरात राहत होते। त्यांनी मुलीला विष पाजलं, त्यानंतर पत्नीचा गळफास घेत आत्महत्या केली। पत्नीचे नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाने असं आहे। अवघ्या 9 वर्षाच्या मुलीला पती पत्नीनं विष पाजलं, त्यानंतर स्वतः जीवन संपवलं। मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळफास घेतला। विजय सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नाही। आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदरच म्हणजेच काल त्यांनी त्र्यंबकेश्वर इथं देवदर्शन देखील घेतलं। त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचा संशय आहे। शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली तेव्हा ती खाली आली नाही। त्यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद होता। आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीनं दरवाजा उघडला तेव्हा समोर पती पत्नीनं गळफास घेतला असल्याचं आढळून आले। कुटुंबियांवर कोणतंही कर्ज नाही तरी आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होते। विजय यांच्या घरातील कपाटात 10 लाख रुपये, रोख रक्कम, सोनं हे सगळं होतं। मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र समजू शकलं नाही।